नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत किल्ल्यासंबंधीची माहिती. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं दुर्गवैभव हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एक इतिहासप्रेमी, शिवप्रेमी या नात्यानं आपण गडकिल्ले पाहायला गेलं पाहिजे. तसं गडकिल्ले हे 3 प्रकारामध्ये मिळतात. गिरिदुर्ग म्हणजे जे डोंगरावर पर्वत भागामध्ये निर्माण झाले तो गिरिदुर्ग हा प्रकार, आणि जे किल्ले समुद्रामध्ये बांधले त्याला आपण जलदुर्ग म्हणतो, आणि जे किल्ले जमिनीवर बांधले त्याला आपण भुईकोट म्हणतो. म्हणजे या किल्ल्यावर जायला आपल्याला फारशी कसरत करायची गरज लागत नाही, आपण अगदी सहज पद्धतीने या किल्ल्यावर जाऊ शकतो. उदाहरणार्थ नळदुर्गचा किल्ला, उदगीरचा किल्ला, औशाचा किल्ला, कंधारचा किल्ला, परांड्याचा किल्ला, धारूरचा किल्ला हे भुईकोट प्रकारातले किल्ले आहेत. म्हणजे जमिनीवरून त्या भागाचं, तिथल्या प्रांताचं, परगण्याचं संरक्षण करता यावं, शत्रूनं जर हल्ला केला तर त्या भागामध्ये त्याचं संरक्षण करता यावं, आपल्या सैन्याला सहज लढता यावं म्हणून एका अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारले गेलेले हे किल्ले आहेत. म्हणून निजाम आणि पेशव्यामध्ये झालेली जी लढाई आहे उदगीरच्या किल्ल्यातली, ती अत्यंत महत्त्वाची लढाई समजली जाते. अशा प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ या किल्ल्याशी जोडले गेलेले आहेत, आणि तो किल्ला पाहायला जात असताना अशा प्रकारे आपण त्या किल्ल्याचा पूर्वाभ्यास केला पाहिजे, त्याची माहिती मिळवली पाहिजे. त्याचं भौगोलिक काय महत्त्व आहे, ऐतिहासिक काय महत्त्व आहे, आणि तेथील लोकांच्या दृष्टीनं त्या किल्ल्याला महत्त्व कशा प्रकारे दिलं जातं याचाही अभ्यास एक दुर्ग पर्यटक, एक किल्लाप्रेमी म्हणून आपण करणं गरजेचं आहे. आणि दुसरा प्रकार आहे ज्याला गिरिदुर्ग म्हणतात, या गिरिदुर्ग पाहायला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. जवळजवळ आज पाहतोय की इसवी सनाच्या 8व्या शतकापासून या दुर्गनिर्मितीला प्रारंभ झाला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आपण बघतो की साधारण 350 किल्ल्याची डागडुजी, किल्ले बांधल्याची, त्या किल्ल्याची देखरेख केल्याची आणि ते किल्ले सुव्यवस्थित ठेवल्याची नोंद आपल्याला छत्रपती शिवरायांच्या साहित्यामध्ये, तत्कालीन साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माझ्या अनुभवामध्ये मला सुंदर किल्ला पाहायला भेटला तो आहे रायगड. म्हणजे आज जरी तो भग्न अवस्थेमध्ये असला, पूर्वी जसा होता तसा जरी नसला किल्ला, रायगड हा किल्ला नसला तरी रायगड हा किल्ला पाहिल्यानंतर आपल्या मनाचं ज्याला काय म्हणतो की ते पारणं फिटतं, आणि कशा प्रकारचा हा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, आणि हिरोजी इंदलकर नावाच्या स्थापत्यकाराने, अभियंत्याने तो किल्ला वसवला असेल, कशा प्रकारे विचार केला असेल, या सगळ्या गोष्टीची अनुभूती आपल्याला तो किल्ला पाहिल्यानंतर येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मतं आणि मतांतर असतात, वेगवेगळे विचार असतात. तो किल्ला बांधला कसा, काय गरज होती, म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगापासून पूर्ण डोंगर रांग ही वेगळी डोंगर रांग आहे, आणि त्या वेगळ्या डोंगर रांगेवर कोकणाच्या किनारपट्टीवर म्हणजे कोकण भागामध्ये, ज्याला काय म्हणतो की बाबा की दोन्ही भागाच्या माध्यमातून आपल्या मराठी साम्राज्याचं रक्षण करता आलं पाहिजे, आणि शत्रूला तो किल्ला सहज घेता न आला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करून छत्रपती शिवरायांनी हिरोजी इंदलकरांना तो किल्ला त्या ठिकाणी बसवायला सांगितला, आणि प्रचंड मेहनत करून, पूर्वाभ्यास करून, सर्व प्रकारच्या साधनसामुग्रीचा वापर करून हिरोजी इंदलकरांनी अप्रतिम असा तो किल्ला वसवला. आणि आजही त्याचं जे पुनर्वैभव अस्तित्वात नसताना काही गोष्टी औरंगजेबाने नष्ट केल्या, काही गोष्टी ब्रिटिशांनी नष्ट केल्या, आणि कालांतरानं काही कालावधीमध्ये आपले दुर्गप्रेमी, शिवप्रेमी त्या ठिकाणी जाऊ शकले नाही आहेत, म्हणून मधल्या काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्याकडं दुर्लक्ष झालं, आणि ते जे दुर्गवैभव आहे ते दुर्गवैभव जे आहे ते मोडकळीस आलं.
म्हणून अशा प्रकारच्या किल्ल्यांचा जो समृद्ध वारसा आहे तो जतन करण्याची जबाबदारी आपल्याकडं आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोगातून आजच्या तरुणांनी छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहायला गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर उभ्या हातीमध्ये 50 ते 60 वर्षाच्या वयोवर्षाच्या कालखंडामध्ये आपण एखादं घर सुव्यवस्थित बांधू शकत नाही आहे, परंतु छत्रपती शिवरायांना लाभलेलं जे 50 वर्षाचं आयुष्य आहे आणि ह्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांनी 350 किल्ले उभारले कसे असतील, त्यांची डागडुगी कशी केली असेल, त्यांच्याकडे देखरेख केली की असेल, त्याचं सुव्यवस्थापन कशा पद्धतीने लावले असेल, या सर्व गोष्टीचा जेव्हा अभ्यास आपण त्या किल्ल्यावर गेल्यानंतर करतो आणि तो किल्ला पाहायला मिळतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्या किल्ल्यावर जी जलव्यवस्थापन आहे, म्हणजे तिथं राहणाऱ्या लोकांना, सरदारांना, सैनिकांना म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी पुरलं पाहिजे यासाठी सूक्ष्माती म्हणजे बारीक विचार करून छत्रपती शिवरायांनी ज्या किल्ल्यामध्ये ज्याला काय म्हणतो की जलसाठे पाणी त्या ठिकाणी उभा केले ते आजही आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये तिथलं पाणी आहे पाहायला मिळतं. म्हणजे त्यातली किल्ल्याची तटबंदी असेल, किल्ल्याचे बुरुज असतील किंवा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असेल किंवा त्या किल्ल्यावर कोरलेल्या वेगवेगळ्या कलाकृती असतील, गजशाळा असेल, भांडारगृह असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बारकाईनं पाहायला लागतो तेव्हा आपल्याला तत्कालीन त्या काळामध्ये कशा प्रकारची लोकं होती आणि कशा प्रकारच्या त्या लोकांचं राहणीमान होतं आणि त्यांनी कुठल्या त्याग आणि तपश्चर्याच्या माध्यमातून या किल्ल्यांची निर्मिती केली हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपण सामान्यपणे तर जीवन जगतच असतो, परंतु आपल्या जीवनामध्ये जे काही छंद म्हणतो ती छंदाची जी जोपासना आहे त्या जोपासना आपल्याला करता आली पाहिजे. आणि छंद ती आनंद म्हणजे अशा वेगवेगळ्या छंदाच्या माध्यमातून आपल्याला तो जीवन जगण्यातला जो एक आनंद आहे तो आनंद प्राप्त होत असतो आणि मग तशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे, गेलं पाहिजे. जो तिसरा प्रकार आहे तो जलदुर्गाचा प्रकार आहे आणि या जलदुर्गाच्या माध्यमातून सुद्धा सागरी मार्गातून जे होणारं आक्रमण आहे ते आक्रमण आपल्याला भविष्यकाळामध्ये थांबवता आलं पाहिजे याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि सिंधुदुर्गसारखा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्गसारखे जलदुर्ग त्या ठिकाणी उभा केले आणि सागरी मार्गावरून होणारं आक्रमण जे आहे ते आक्रमण थांबवलं. म्हणून आपणा सर्वांस विनंती आहे की आपण जरूर हे जे दुर्गवैभव आहे हे दुर्गवैभव पाहावं, त्याचा अभ्यास करावा आणि त्या माध्यमातून वेगळी अनुभूती आहे ती अनुभूती आपण घ्यावी. जय भवानी, जय शिवराय.